निर्णय उघड असताना आपण उगाचच अर्वाच्य शब्द वापरून कोर्टाचा अपमान करतोय असं मला वाटतं. आपल्यावरती झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करणं यात काही चूक नाहीये. आणि राहिला प्रश्न बंदुकांचा, हत्यारांचा, तर या अशा बंदुका गावकऱ्यांकडे असतील हे कुणालाही पटणं शक्य नाही. अत्यंत शांतपणे आणि सुरळीत चालू असलेल्या सत्याग्रहावरती केवळ अहंकार दुखावल्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याने बेछूट गोळीबार केला. चिरनेर आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक गावातल्या ग्रामस्थांवरती, ज्यामध्ये लहान मुलं आहेत, स्त्री आहेत, वृद्ध आहेत, त्यांच्यावरती अमानुष हल्ला करण्यात आला. अहो, गेले 6 महिने झाले आपण हेच ठरवत आलोय. कुणी काय केलंय? कुणी काय केलंय ठरवायची वेळ आलीच असेल तर मग बऱ्याच गोष्टी ठरवाव्या लागतील. कारण सत्य उघड आहे. काहीही अपराध केलेला नसताना अनेक ग्रामस्थ गेले 6 महिने तुरुंगात आहेत, नरकवास भोगतायत. याला जबाबदार कोण? अपराध झाला आहे की नाही? माय लॉर्ड, अपराध ऑलरेडी सिद्ध झालेला आहे. आपण आपल्याच म्हणण्यानुसार गुन्हा सिद्ध होत नाही, तो सिद्ध करावा लागतो, नाही का? मिलॉर्ड, बंदूक आणि काडतुसं कुणाकडे होती? ग्रामस्थांकडे नाही. गोळीबार कुणावर झाला? ग्रामस्थांवरती. तो त्यांनी नाही केला. उलट 7-8 गावातले ग्रामस्थ या गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले. याला जबाबदार कोण? ते असं म्हणतात की काही पोलीस ग्रामस्थांनी केलेल्या दगडफेकीमुळे बळी पडलेत, पण आपल्यासमोर जो तपास उघड झालाय त्यावरून स्वच्छ कळतं की त्यांचा मृत्यू दगडफेकीत नाही तर गोळीबारामुळे झालाय. हा गोळीबार कोणी केला? आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे? मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की एकही पोलीस मृत्युमुखी पडला नाही, कुणी जखमी झालं नाही. मी ते मान्यच करतो, काही घटना घडल्या, पण या सगळ्याला जबाबदार कोण आहे? ग्रामस्थ नाहीत तर इन्स्पेक्टर पाटील. मिलॉर्ड, एक जबाबदार व्यक्ती मोकाटपणे फिरते आणि ज्यांनी काहीच केलं नाही असे गरीब बिचारे ग्रामस्थ गेले अनेक महिने तुरुंगामध्ये नरकवास भोगतायत. याला जबाबदार कोण? आणि आज त्यांच्यावरती त्यांनी न केलेला गुन्हा कबूल करावा म्हणून प्रचंड दबाव टाकला जातोय. याला जबाबदार कोण? काही महिन्याच्या प्रयत्नानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद करून चिरनेर देशभक्तांची निर्दोष मुक्तता केली.